नमस्कार मंडळी तुकाराम मुंढे यांची राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर अनेक ठिकाणी कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. अन्न व प्रशासन विभागाने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे, छापे टाकण्यात आले आहेत व या ठिकाणाहून लाखोंचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या ऍक्शनमुळे चुकीच्या पद्धतीने व भेसळयुक्त जे लोक अन्न विकतात त्यांच्यावरती आता चांगला दबाव आलेला आहे किंवा पडलेला आहे. त्यानंतर लोकांनी सुद्धा चांगलीच मागणी केली की तुकाराम मुंढे यांची बदली थांबावी, त्यांची आता बदली ट्रान्सफर करू नयेत आणि अशा माणसांची आपल्या राज्यालाच नव्हे तर देशाला देखील गरज आहे, अशा देखील मागणी आता काही ठिकाणाहून केली जात आहेत. तसेच तुकाराम मुंढे यांनी लोकांच्या आरोग्यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने भेसळयुक्त कारभार केला जाईल त्या ठिकाणी ग्राहकांनी हा नंबर डायल करावा व त्यानंतर लगेच तात्काळ चौकशीचे आदेश देखील देण्यात येतील. दरम्यान या सर्व गोष्टी होत असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता राज्यातील गुटखा माफियांवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहेत, कारवाई होणार आहेत, अशी माहिती खुद्द अन्न व प्रशासन विभागाने दिलेली आहे. तुकाराम मुंढे यांनी हा आदेश जारी केला आहे. म्हणजे नुसतं विकणाऱ्या लोकांवरतीच नव्हे तर उत्पादन करणाऱ्या लोकांना देखील आता चांगला त्याचा फटका बसणार आहे. कारण गुटखा, तंबाखू, पान मसाला यावरती प्रतिबंध घालण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देखील मिळालेली आहे. तसेच ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट मध्ये हा गुटखा वाहण्यात येईल त्या ठिकाणी देखील चांगलीच कारवाई करण्याचे आदेश आता आयुक्त विभागाने दिलेले आहेत. यामधून आता कोणाची सुटका होणार नाहीत. तसेच गोदाम चालक असेल किंवा किरकोळ जे विक्रेते असतील त्यांच्यावर हे देखील आता एफडीआयच्या रडारवर आहेत, त्यांच्यावर देखील आता मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंचे हे जे निर्णय आहेत, हे जे डिसिजन आहेत त्याचे सर्व राज्याकडून कौतुक केले जात आहेत आणि त्यामुळेच आता सर्वांकडून हीच अपेक्षा केली जात आहे की तुकाराम मुंढे यांची आता बदली होऊ नयेत. कारण बदली आणि तुकाराम मुंढे यांचा काही जुना संबंध नव्हे. दर 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर त्यांची बदली होतेच. त्यामुळे अशा लोकांची खरंच आणि खूप गरज आहे आपल्या राज्याला. त्यामुळे भरपूर ठिकाणी आता हीच विनंती केली जात आहे की तुकाराम मुंढे यांची बदली करू नये. त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं, आपलं मत देखील नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.